नावात काय आहे? तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही भावना व्यक्त करायला उभे राहिलात आणि प्रश्न विचारताय. तर हा प्रश्न माझा नाहीये, तर शेक्सपियरचा आहे. नावात काय आहे? तर मी म्हणेन नावात सगळंच आहे. आपल्या क्लासचं नाव व्हिजन म्हणजे दृष्टी, सकारात्मक दृष्टी देणारा आपला क्लास आहे. आणि याचे सर्वेसर्वा प्रतीक सर आणि प्रतिभा मॅडम आहेत. या क्लासने काय दिलं, काय शिकवलं विद्यार्थ्यांनाही आणि शिक्षकांनाही? पहिली गोष्ट शिस्त, दुसरी गोष्ट कष्ट, तिसरी गोष्ट वेळ, चौथी गोष्ट एकता आणि पाचवी गोष्ट सातत्य. आणि त्याचं उत्तम उदाहरण तुमच्या समोरच आहे, ते म्हणजे आपले प्रतीक सर. प्रतीक सरांमध्ये हे सगळे गुण आपल्याला दिसून येतात. मला हेच अपेक्षित होतं प्रतीक सरांबद्दल. आणि हे गुण आपोआप येत नाहीत, त्याचं बाळकडू पाजलं जातं ते आईकडून. आणि त्यामुळे प्रतिभा मॅडमही तेवढ्याच महत्वाच्या आहेत. या क्लासला प्रतीक सरांनी आणि प्रतिभा मॅडमने कधीही माझा क्लास असा उल्लेख केलेला नाही. हा क्लास आपला क्लास आहे, तुमचा आहे, माझा आहे, सगळ्यांचा आहे. त्याचा भक्कम पाया जो रोवला तो प्रतिभा मॅडमने. पाया तो रोवला गेला, नुसता पाया असून उपयोग नाही, छत निर्माण केलं प्रतीक सरांनी. बरं, हे दोन्ही निर्माण झालं. भिंती पाहिजेत, आधारस्तंभ पाहिजेत. भिंती सगळे बनले म्हणजे शिक्षक. या सगळ्या शिक्षकांबद्दल एक मला विशेषण नक्की आठवतंय, ते म्हणजे एका मराठी पिक्चरचं नाव आहे. त्याच्यातली अक्षरं वेगळी केली तर अर्थ खूप सुंदर होतो. मी त वा, मित्र, तत्वज्ञ, वाटाड्या. आपले सर, आपला मॅडम हे सगळे जण मित्र पण आहेत तुमचे, तत्वज्ञ पण आहेत. तुम्हाला जेव्हा केव्हा प्रश्न पडतात तेव्हा उत्तरं द्यायला सगळेजण तयार आहेत. तिसरं म्हणजे वाटाड्या. वाटाड्या म्हणजे योग्य वाट दाखवणारा. तुम्हाला कधीही ही लोक मिसगाईड करत नाहीत आणि म्हणून वाटाड्या महत्वाचा असतो. असे हे शिक्षक. बरं, आधारस्तंभ तेही महत्वाचे आहेत. त्या म्हणजे आपल्या ॲडमिन. मग त्या रश्मी मॅडम आहेत, आदिती मॅडम आहेत, श्रद्धा मॅडम आहेत. खरंच त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. आणि फ्रंट डेस्कवर त्या जेव्हा असतात तेव्हा सगळी काळजी मिटलेली असते. त्याच्यानंतर मी येते अनुज सरांकडे. आजचं जग जे आहे ते टेक्नॉलॉजीचं आहे. टेक्नॉलॉजी म्हटली की अनुज सर हेच आपल्या डोळ्यासमोर येतं. मग ते सरांचे व्हिडिओ असोत किंवा आणखीन कुठलीही गोष्ट असो, सर पटकन व्हिडिओज करतात, आपल्याला लगेच दिसतो. मला एक गोष्ट आठवते की यूट्यूब चॅनल आपलं चालू झालं, आनंद वाटला, अरे वा आपला क्लास येतोय त्याच्यावर. आणि सरांनी बॉम्ब टाकला, मॅडम तुमचं पण शूट होणार आहे. बापरे, भीती वाटली थोडीशी मला, कारण कधीच यूट्यूबचं काहीच माहीत नव्हतं. पण अनुज सर होते ना, मॅडम कशाला घाबरता, तुम्हाला जमणारच आहे. हा आत्मविश्वास, आणि हा आत्मविश्वास निर्माण केला अनुज सरांनी. आणि त्यामुळे बरं, त्यावेळेला सरांचा फतवा निघाला होता की डिजिटल बोर्डच वापरायचा. आली का पंचायत? आता कोणाचा हात धरू? धावून आल्या प्रिया मॅडम. 2 तास प्रिया मॅडमने त्यावेळेला मला शिकवलं आणि छानपैकी माझा तो व्हिडिओ तयार झाला आणि अपलोड झाला. खूप छान वाटलं. ज्या गोष्टी मी शिकलेच नव्हते, कधी केलेल्या नव्हत्या, त्या सगळ्या मला या क्लासमध्ये करायला मिळाल्या. शेवटचं की आता कुटुंब तर आहेच आपलं. मी एखादा अवखळा असतो ना हो कुटुंबात, तो म्हणजे आपला फारुख दादा. की क्लासमध्ये कुठे, यस, क्लासमध्ये पाऊल ठेवल्या ठेवल्या, काय मॅडम कशात, बरं आहे का, खूप दिवसात आल्या नाहीत. अरे आले ना, पण आता. आणि समजा मी आल्यावर तो नसेल तर जिथल्या क्लासमध्ये मी असेल तिथे येऊन, काय मॅडम चाय घेवा. मी म्हटलं घेवा नाही, घ्या. तरी त्याचं चालू नाही, मॅडम चाय घेवा. म्हटलं अरे घ्या, नाही पण तो तेच म्हणणार, पण ठीक आहे अवखळ आहे, चालून जात आहे.
आणि असं हे कुटुंब कायम पुढे आपल्याला नेत राहायचंय. तुम्ही जीवनात खूप मोठे होणार आहात. तुमचे पंख आता भरारी घेणार आहेत आणि या पंखांमध्ये बळ आणण्याचं काम एक लक्षात ठेवायचं कायम, तुमचे आई वडील, तुमची शाळा, तुमचे शिक्षक, तुमचा क्लास आणि क्लासमधले शिक्षक यांनी दिलेलं असतं. कारण मूळ पाया जो असतो तो या लोकांनी भक्कम केलेला असतो आणि तेव्हाच तुम्ही पुढे जाऊ शकता. आणि म्हणून कितीही मोठे झालात, अगदी उंच भरारी घ्या, पण तुमचे पाय कायम जमिनीवर ठेवा. कधीही आम्हाला भेटायला या, आम्ही तुमचं स्वागतच करणार आहोत. एवढं बोलून मी माझे शब्द संपवते.